आज आपण गुडघेदुखी संदर्भातील आपला तिसरा एपिसोड आहे. या आधीच्या एपिसोडमध्ये आपण गुडघेदुखी काय असते, कशी सुरुवात होते, त्याच्यानंतर आपण पाहिलं अत्यंत महत्त्वाचा विषय जो की कॅल्शियम संदर्भात आहे. कॅल्शियम घेऊनही आपली हाडं मजबूत का होत नाहीत? ज्यांनी हा एपिसोड पाहिलेला नाही त्यांनी तो नक्कीच पाहावा. म्हणजे तुम्हाला आजच्या एपिसोडचा खूप लाभ होईल. कारण आपला उद्देश असा आहे, की जेव्हा तुम्ही याची इत्थंभूत माहिती घेता, जे आजार आयुष्यभर आपल्यासोबत आहेत किंवा तुमच्या घरच्या सदस्यांना आहेत, त्याबद्दल जर तुम्ही सविस्तरपणे जाणून घेतला, त्याची थिअरी समजून घेतला, त्याचं सायंटिफिक एव्हिडन्सेस, लॉजिक जेव्हा समजून घेता, त्यावेळेस उपचार होणं आणि बरं होण्याला गती मिळते. ठीक आहे? तर आपला उद्देश तोच आहे, की सोप्या भाषेमध्ये जे फॅक्ट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचे उपाय पोहोचले पाहिजेत आणि गुडघ्याची जे रिप्लेसमेंट सर्जरी होते, नी रिप्लेसमेंट सर्जरी होत आहेत, त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. कारण अशा काही केसेस आम्ही पाहत आहोत, की अक्षरशः सर्जरी झाल्यानंतर त्यांचे फिजिओथेरपी सेशन जे आहेत, इतके त्रासदायक आहेत, की एक व्यक्तीने आजच आम्हाला पेशंट सांगत होता, की एका व्यक्तीने स्वतः रिव्हॉल्वरने शूट करून घेतलं. त्यांना तो त्रास सहन झाला नाही. तर काही जणांना फायदा होतो, काही जणांना होत नाही, तो भाग वेगळा. पण जे प्रकृतीनं आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, त्याच्यासोबत हेळसांड होऊ नये, छेडछाड होऊ नये. शक्य होईल तेवढं नॅचरल पद्धतीनं, कमी खर्चात, सुरक्षितपणे जर आपले गुडघे, तुमचे मणकेचा प्रॉब्लेम, तुमचे सायटिकाचा प्रॉब्लेम जे काही आहे, जर दुरुस्त होत असेल, तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आणि प्रयत्न हे आपण अंधारात गोळी न मारता जर आपण त्याच्यामागचं विज्ञान सहज समजून घेतलात आणि मग बाकीच्या गोष्टीचा सपोर्ट घेत ह्या गोष्टीला जर इम्प्लिमेंट करत गेलात, तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होणार आहे. जे काही आम्ही अनुभव अर्जित केलेला आहे, त्याचा सार मी तुमच्यासोबत शेअर करेन. आपल्याची जी हाडाची झीज झालेली आहे, तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे, म्हणजे हाडं ठिसूळ झालेली आहेत. अशा कंडिशन मधल्या पेशंटसाठी देखील हे खूप रामबाण ठरणार आहे आणि बाकी सर्व पेशंटसाठी देखील हे आजचा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे. तर लक्षात घ्या. तुम्हा सर्वांना माहिती आहे, की सूर्यप्रकाशापासून तुम्हाला काय मिळतं? व्हिटॅमिन डी मिळतं. म्हणजे असं नाही होत सूर्यप्रकाशाची किरणं व्हिटॅमिन डी घेतात आणि तुमच्या अंगावरती मारा करतात आणि ते शरीर शोषून घेतं. हे असं नाही. व्हिटॅमिन डीचं प्रोसेस सगळं शरीरामध्ये आहे. ते सूर्यप्रकाशाच्या किरणामुळं ते सक्रिय व्हायला लागतं. हे सगळं माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. याही व्यतिरिक्त पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, सकाळच्या कोवळ्याच्या उन्हापेक्षा सकाळी 10च्या नंतर ते 2 पर्यंतचं ऊन ऋतूनुसार टायमिंग बदलतो बरं का. तो स्वतःचे सद्सद्विवेक बुद्धी वापरून तुम्ही ठरवायचं. पण शक्यतो 10 ते 2 पर्यंत जे ऊन आहे, ते आपल्यासाठी बेटर आहे. चांगलं राहील. आता हे का असं म्हणत आहे? सूर्याची जी किरणं येतात, आपल्यापर्यंत जे पोहोचतात, ती 2 प्रकारची आहेत. एक UVB किरणं आणि UVA किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट बी रेज, अल्ट्राव्हायोलेट ए रेज. आता अल्ट्राव्हायोलेट ए रेज काय असतात? हे सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत हे पूर्ण वेळ UVA रेज असतात. हे काय करतात? यांची जी पेनिट्रेशन क्षमता आहे, ती आरपार जाते. म्हणजे काच जरी ठेवला तरी काचेच्या आतपर्यंत प्रवेश करू शकतात ए किरणं. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट बी किरणं जे आहेत, हे यांची जी भेदन क्षमता आहे ती तेवढी चांगली नसते. म्हणजे जात नाहीत आणि ते आपल्या त्वचेच्या ठराविक लेयरपर्यंत एंट्री करतात आणि तेच आपल्याला हवं असतं. म्हणजे आपल्या फायद्याचे जे किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट बी किरणं. आणि हे केव्हा मिळतात? असं समजा ना, की तुम्ही जर उन्हामध्ये थांबलात, तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा जर कमी असेल, तर ते तुमच्यासाठी परफेक्ट टायमिंग आहे, असं पण तुम्ही समजू शकता. म्हणजे तिथून तुम्ही बसायला सुरुवात करू शकता. तर अ, सरळ-सरळ हे नाही समजलं तर 10च्या नंतर तुम्ही बिलकुल बसू शकता. पुढच्या भागाने, पाठीमागच्या भागाने कमरेवरती, पोटावरती, छातीवरती हलके कपडे घालून, सुती कपडे घालून जे की पातळ असावा कपडा. काही जणांना शक्य असेल तर बनियानवरती, लेडीज असतील तर हलके पातळ कपडे घालून तुमच्या सोयीने तुम्ही बसा, जेणेकरून ते ऊन तुम्हाला भेटलं पाहिजे. आता हे उन्हानं तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं, हे सगळ्यांना माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्हिटॅमिन डी बनते कसं?
हे पण तुम्ही समजून घ्या. आणि मग तुम्ही ते कॅल्शियम पण भरून कसं निघतं हे पण समजून घ्या. जे की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्यालाच एक आपण उजळणी स्वरूपामध्ये थोडंसं रिवाईज करू, अजून थोडं चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. आता आपल्याला कॅल्शियम पाहिजे आणि इतर खनिज पण पाहिजे. पण आता प्रथम प्राधान्याने आपण कॅल्शियमच्या गोळ्यावरती मागं बोललो, तर त्याची झीज पण कशी भरून काढायची ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ते कसं कसं होणार आहे? तुम्ही जेव्हा उन्हात बसता, तेव्हा जी सूर्याची किरणं, बी किरणं जी आहेत, ते तुमच्या त्वचेवर पडतील. त्वचेखाली तुमच्या एक कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे चरबी आहे. ती चरबी सक्रिय होते आणि ती जाते लिव्हरपर्यंत ॲक्टिव्हेशन करून घेते. मग लिव्हर एक विशिष्ट प्रकारचं एन्झाईम सिक्रेट करतो, जे तुमच्या थायरॉईड ग्रंथीला ॲक्टिव्हेट करतो. थायरॉईड मग स्पेशल हार्मोनला सिक्रेट करते. ते हार्मोन तुमच्या किडनीला ॲक्टिव्हेट करतं. मग ॲड्रिनल ग्लॅन्ड काय करतात किडनीचे, एक विशिष्ट प्रकारचं हार्मोन सिक्रेट करतात. 1.25 DCC हार्मोन म्हणतात त्याला. ते जाऊन छोट्या आतड्यामध्ये जातं आणि तुमच्या छोट्या आतड्यामध्ये जे तुम्ही आहाराच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या जे कॅल्शियम घेतलेलं आहे, त्याला शोषून घेण्याचं काम करतं. हे कधी शक्य होईल? जेव्हा सूर्याची किरणं तुमच्या त्वचेवर पडली, तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी सक्रिय झाला, व्हिटॅमिन डी सक्रिय झाला म्हणून मग कॅल्शियम एकत्र येणार. आता हे दोघं एकत्र आले आणि मग कॅल्शियमचं शोषण, कॅल्शियमचा उपयोग व्हायला सुरुवात होते. जर समजा कॅल्शियम तुम्ही भरपूर घेत आहात, मग ते औषधीच्या स्वरूपात घेत आहात आणि आहाराच्या स्वरूपात घेत आहात. परंतु व्हिटॅमिन डी जर तुम्हाला पुरेशा प्रमाणात मिळत नसेल, जे की उन्हातून मिळतं, म्हणजे सूर्यकिरणाच्या माध्यमातून जे शरीर स्वतः सक्रिय करतं, ते जर व्हिटॅमिन डी नाही मिळालं, तर कॅल्शियम हे एक्सेस होतं. मग त्याचं कॅल्सिफिकेशन होतं. मग त्याचे प्लाक्स बनतात. आर्टरीजमध्ये ब्लॉकेज क्रिएट करू शकतं. स्पर वाढू शकतं. ऑस्टिओफाइट्स क्रिएट करू शकतं. स्टोन क्रिएट करू शकतं. म्हणजे कॉम्प्लिकेशन होतात. फायद्याच्या ऐवजी नुकसान बनायला लागतं आणि हाडाची झीज काही भरून येत नाही. म्हणजे उन्हात बसणं तुमच्यासाठी मस्त आहे. व्हिटॅमिन डी हे तुम्ही कृत्रिम स्वरूपामध्ये घेण्याच्या ऐवजी उन्हामध्ये बसण्याची प्रॅक्टिस करा. जेव्हा-जेव्हा शक्य आहे, तेव्हा-तेव्हा याचा लाभ घ्यायला सुरुवात करा. ठीक आहे? तर हा पहिला भाग झाला. तर आपण बघितलं होतं, की आपले जे हाड आहेत फक्त फक्त एका कॅल्शियमनं बनलेले नाहीयेत. हे 12 मिनरल्स आणि 64 ट्रेस एलिमेंट्सनं बनलेले आहेत. हे पण आपण जाणून घेतलं. मग बाकीच्यांचं काय? ठीक आहे. तर ते पण आपल्याला मिळणं गरजेचं आहे. तर त्यांचं पण घेणं गरजेचं आहे ना, जसं की बोरॉन आहे, फॉस्फरस आहे, सिलिकॉन आहे, सिलिका आहे, सोडियम आहे, है ना? त्याच्यानंतर तुमचं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, मॅंगनीज आहे. असे 12 मिनरल्स, पुन्हा 64 ट्रेस, मायक्रो मिनरल्स हे आपल्याला लागतात. मायक्रो लेव्हलवरती लागत असले तरी आजच्या कंडिशनमध्ये जी आपली पॅथॉलॉजिकल कंडिशन तयार झालेली आहे, जी आपल्या हाडाची हाल झालेली आहेत, ते भरून काढण्यासाठी हे आवश्यक आहेत. मग यासाठी तुम्ही मल्टी मिनरलचे तुम्ही सप्लिमेंट्स घेणार, मग व्हिटॅमिन्स सर्च करणार. थोडं थांबा. कुठलंही सोल्युशन पटकन औषधीमध्ये, सप्लिमेंट्समध्ये पाहू नका. ते फायद्याचे वरवरचे जरी नॅचरल तुम्हाला दिसत असले, तरी ते तुम्हाला आतून त्रास देऊ शकतात. कारण एकतर मनानं आपण सप्लिमेंट घेत असतो. शक्यतो ते आपण घेऊ नये. डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. म्हणजे जास्त फायद्याचं होतं. आपलं शरीर आहे, आपल्या शरीरासोबत छेडछाड करू नये. अ, म्हणजे काय म्हणू आपण, स्वतःचा तर्क तसा लावू नये. त्याला बेस असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण समजून घेऊ, की हे मिनरल्स मिळणार कुठून? हे मिळणार तुम्हाला मिठातून. मिठातून मीठ तर आम्ही रोज खातो. बरोबर आहे. आता मिठावरचा एक सेपरेट मी व्हिडिओ तुम्हाला देईल. एक एपिसोड आपण करूया. मीठ आणि कोलेस्ट्रॉलवरती, चरबीवरती, वजनावरती, पोटावरती जे काही तुमच्या हाडाला मजबूत करण्यासाठी आणि कमजोर करण्यासाठी जे काही फॅक्टर कारणीभूत आहेत, त्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. म्हणजे सगळे पैलू जर आपल्याला समजले, तर आपण सगळ्या पैलूवरती आपण काम करायला लागू आणि मग आपली जी काही कंडिशन आहे, ती नक्कीच सुधारायला सुरुवात होते आणि एक दिवस नक्की येईल, की तुम्ही वेदनामुक्त व्हाल. तर त्याच दिशेने आपण पुढे जात आहोत. तर आता आपण समजून घेऊया, की बाकीचे जे खनिज आहेत ते कुठून मिळतील? तर तुम्हाला मिठातून मिळतील. कोणत्या मिठातून? जे तुम्ही रिफाइंड सॉल्ट आणता, जे प्रोसेस्ड सॉल्ट आणता, ते मीठ नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही खडे मीठ पाहिलं असेल, आम्ही लहान असताना किराणा दुकानात जायचो आणि तिथं मिठाची पोते असायची आणि त्या पोत्यामधून पाणी सुटायचं आणि आताचं जे मीठ आपण घेतो, त्या मिठामध्ये पाणीच नाहीये. म्हणजे पाणी ओढून घेण्याची ती क्षमताच नाहीये. आहे की नाही? म्हणजे
ते काय झालं, त्याची जी नॅचरल क्वालिटी आहे ती डिस्ट्रॉय झाली. आणि मग त्याला आणखी एक त्याच्यामागे कारण सांगण्यात आलं, की ह्या मिठामध्ये आयोडीन असतं. जेव्हा मी मिठाबद्दल तुम्हाला सांगेन, सविस्तर खूप काही सांगेन, पण आता सध्या हायलाइट लक्षात घ्या. मिठाची क्वालिटी आहे ओलसरपणा धरून ठेवण्याची. पाण्याला धरून ठेवण्याचं काम हे मिठाचं असतं, जे की आपण जे मीठ वापरतो ते करत नाही. मग आयोडीनच्या नावाखाली जर रिफाइंड सॉल्ट घेत असाल तर थांबा. आपण जे रिफाइंड सॉल्ट घ्याल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 3 खनिजं मिळतील. सोडियम, क्लोरीन आणि आयोडीन. आता आपण जे मीठ घेऊ, जे नॅचरल फॉर्ममध्ये आहे, क्रिस्टलच्या स्वरूपात आहे, खड्याच्या स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये जवळपास 82 ते 84 मिनरल्स आहेत. इन्क्लुडिंग आयोडीन. आता आयोडीन हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो. जेव्हा ते क्रिस्टल फुटलं की 2 तासामध्ये ते आयोडीन उडून जातं. आयोडीन समुद्र किनाऱ्यावरती जे काही भाजीपाला, फळं उगवली जातात, त्यांच्यामध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात सापडतं. हे पण लक्षात घ्या. मग आपण समुद्राच्या पट्टीवरती नाही आहेत. जर मध्यंतरी कुठे असाल, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या, की तुम्हाला खडे मीठ जे आहे, त्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये जवळपास 82 ते 84 मिनरल्स आहेत, जे की आपण बाकीची लिस्टिंग केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि ते मीठ आपल्यासाठी योग्य आहे. आता त्याला मॉडर्नायझेशन केलं, स्पेशलाइज केलं, खूप छान केलं. जिसका दाना एक समान म्हणून आपण ॲडव्हर्टाइज आपण पाहिली. कोरडं-कोरडं मीठ घ्यालं, जे की आपलं एवढे सगळे मिनरल्स लॉस होतात आणि ते 3च मिनरल्स मिळतात. आणि आपणाला सांगितलं जातं, की हे समुद्री मीठ आहे. समुद्री मीठ आहे का हो? समुद्री मीठ जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये एवढे सारे मिनरल्स आहेत, जवळपास 84 मिनरल्स आहेत, आहे ना? आणि तुम्ही जे मीठ घेताय त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आहे आणि आयोडीन आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर समुद्री मिठामध्ये जर सोडियम क्लोराईडच असेल, आता बरेच जणांना विचारलं जातं, शालेय अभ्यासक्रमामध्ये पण आपण तेच पाहतो, की समुद्री मिठामध्ये 2 खनिजं असतात, आहे की नाही? कोणते असतात? आणि सोडियम आणि क्लोरीन. जर एवढंच जर असलं असतं, तर एक काम करा ना, पाण्यामध्ये तुम्ही सोडियम क्लोरीन टाका. म्हणजे सोडियम क्लोराईड बनतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किंवा मीठ टाकून द्या तुम्ही जे टेबल सॉल्ट आणता ते टाका आणि मध्ये अ, समुद्री मासे सोडून पहा. ते जगतात का ते पहा. अजिबात जगणार नाहीत. कारण जेव्हा आपण अतिसंस्कार करतो, ओव्हर प्रोसेस करतो, त्याच्यातली क्वालिटी डिस्ट्रॉय होते आणि मग तिथून नपुसकता, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर यासारख्या समस्याचा सामना करावा लागतो. जेव्हा मी मिठावरती सेपरेट सेशन घेईन ना, तुम्हाला ह्याच मिठाने जे जाडं मीठ आहे, खडे मीठ आहे, त्याच्याने तुमचा बीपी कमी होताना तुम्हाला दिसून येईल. परंतु हे जे आयोडाइज्ड सॉल्ट घेताय, त्याच्याने तुमचा बीपीचा प्रॉब्लेम तुम्हाला कसा होतो, याबद्दल पण मी डिटेल तुमच्यासोबत शेअर करेन. तर किती जण उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, की मिठाचा जादू काय आहे? हे एकदा तुम्ही समजून घ्या. सायंटिफिकली सोप्या भाषेमध्ये खूप छान पद्धतीने आपण ते समजून घेऊ. सध्याला आपण लक्षात घ्या, की मीठ तुम्हाला लागतं आणि ह्यासाठी आम्ही खूप खास पद्धतीनं मिठाला आम्ही इव्हॉल्व केलेलं आहे. आपल्याकडे प्रानोवा सॉल्ट नावाने मीठ मिळतं, जे की नॅचरली आहे, प्युअर फॉर्ममध्ये मिळतं, क्रिस्टलाइज्ड आहे आणि त्याच्यामध्ये ट्रिपल मॅग्नेशियम फॉर्म्युला आहे, जे की होमिओपॅथिक सपोर्ट त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे ते मीठ तुम्ही जिभेवर जर एक तिळा एवढा जरी तुकडा ठेवलात, तरी तुम्ही हायड्रेटेड फील करता. हेडॅक सारख्या केसेसमध्ये आणि दिवसातून 7-8 वेळा ते तिळा एवढं खडा जरी तुम्ही जिभेवरती ठेवून पाणी पिलात, तरी तुमच्या हेल्थमध्ये खूप चांगला सपोर्ट व्हायला लागतं. हवं असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. दिलेल्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता. त्याच्या पुढे जाऊन आपण डिस्कस करूया, की मग सैंधव मीठ कसं राहील? सैंधव मीठ मीठ जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 74 मिनरल्स आहेत. म्हणजे जे समुद्री मीठ आहे क्रिस्टल फॉर्ममधलं त्याच्यापेक्षा कमी खनिजं सैंधव मिठामध्ये आहेत. ठीक आहे. आपल्या ह्या मिठापेक्षा सैंधव मीठ कधीही चांगलं. परंतु आपण जर योग्य प्रमाणामध्ये दोन्ही मिठाचा वापर केला तर आपल्याला जास्त फायदा होतो. तर हे खनिजं तुम्हाला मिठाच्या स्वरूपात मिळतात. दुसरं तुम्हाला कुठून मिळतील? जे डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे हिरव्या पालेभाज्या जे आपल्याकडे मिळतात. त्यांचं बिलकुल सेवन करा. ज्यूसच्या फॉर्ममध्ये सेवन करा. तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तीळ आहे, हे ना, हे पण तुम्हाला खूप फायदा करेल. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, दूध. दुधामधून कॅल्शियम मिळतं. आता माझ्याकडे एक पेशंट आहेत, जवळपास 62 एज आहे त्यांचं. दोन्ही गुडघे रिप्लेसमेंटला आलेले आहेत त्यांचे. फार सिव्हिअर पेन आहे, चालताना वगैरे त्रास होतो त्यांना. तर
त्यांचं म्हणणं असं आहे, की दुधात तर कॅल्शियम असते म्हणतात आणि आम्ही तर लहानपणापासून दूध पितो. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे भरपूर म्हशी वगैरे होत्या लहानपणापासून. आम्ही दूध प्यायची खूप सवय आहे. मग कॅल्शियम कसं काय कमी झालं? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे गाईचं दूध वेगळं, पुन्हा हे दुधावरचा पण वेगळा विषय बनतो. एके दिवशी आपण नक्कीच त्यावर चर्चा करू. पण सध्या लक्षात घ्या, जे दूध आहे, जे जनरली वापरलं जातं, त्या दुधामध्ये जवळपास 48% कॅल्शियम असतं, 42% आणि 58% प्रोटीन असतं. ॲनिमल प्रोटीन जे की हाय क्वालिटीचं आहे आणि त्या दुधामधल्या कॅल्शियमला यूज करण्यासाठी तेवढं प्रोटीन बर्न व्हावं लागतं. म्हणजे काय? शेवटी जेवढं कॅल्शियम आहे त्याला यूज करण्यासाठी ते प्रोटीन तेवढं बर्न होतं. शेवटी बॉडीला इफेक्ट त्याचा 0 मिळतो. म्हणजे कॅल्शियमच्या दृष्टिकोनातून शरीराला शून्य फायदा होतो. म्हणून जर तुम्ही बाहेरचं दूध घेत असाल कॅल्शियमचा सोर्स म्हणून तर फायदा होणार नाही. त्याऐवजी जी चुना आहे, जो पानावरती लावून चुना खाल्ला जातो, तो तुम्ही उसाच्या रसामध्ये किंवा असंच डाळीमध्ये, दह्यामध्ये, दही कोणाला जमते नाही जमतं तो भाग वेगळा. पण असं तुम्ही खाऊ शकता ज्यूसमध्ये वगैरे टाकून, पाण्यात टाकून पण पिऊ शकता. त्याने तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. वरणामध्ये पण तुम्ही अगदी मुगाच्या डाळी इतकं खडा टाकून तुम्ही तेवढं प्रमाण घेऊन चुन्याचा वापर करू शकता. मायक्रोग्रेन्स नावाचा एक प्रकार आहे. मायक्रोग्रेन्स काय असतात ते वेगवेगळ्या बिया घेऊन त्याला एक एवढंसं होईपर्यंत त्याला ग्रो करायचं असतं कोवळ्या स्वरूपामध्ये आणि मग ते कट करून ते तसेच खायचे असतात. खूप चांगलं आहे ते. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिनरल्सचा पुरवठा करतं. एक्झॅक्टली काय असतात मायक्रोग्रेन्स, त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू कशी असते, फायबर्स कसे असतात आणि तुम्हाला कसं ते रोल करतात तुमची हेल्थ चांगली करण्यासाठी यावरती पण आपण डिटेल दुसऱ्या एखाद्या एपिसोडमध्ये चर्चा करूयात. मग ह्या सगळ्या पद्धतीनं तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला हलक्या-हलक्या एक्सरसाइजेस करायच्या आहेत. यावरती पण आपण एक खास एपिसोड घेऊ, जे की सिम्पली तुम्ही जॉब करत असाल, घरी राहत असाल, तुम्ही बसल्या ठिकाणी पण करू शकता आणि त्याचं बेनिफिट पण खूप चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता. तर आजच्या आपण टॉपिकला समराईज करायचं झालं, तर आपल्याला उन्हात बसणं आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये जे तुम्ही मीठ वापरता, ते मीठ आधी चेंज करा. जमल्यास खडे मीठ वापरा, नसेल तर आपल्याकडचं मागवा. 40 दिवस दोन्ही वापरला तरी फायदा तुम्हाला चांगलाच मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणू, तुम्हाला कॅल्शियमसाठी चुन्याचा वापर करा. जेवणानंतर तीळ खा, खोबरं खा, व्हेजिटेबल्सचे ज्युसेस पिया, चांगलं सेवन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे चुना आहे त्याचा पण वापर करा. किडनीचा प्रॉब्लेम जर असेल तर अजिबात करू नका. आणि ह्या सगळ्या जर तुम्हाला डायबिटीज असेल, कॉन्स्टिपेशन असेल, इतर कोणत्या समस्या असतील, जे मी सुरुवातीला म्हणलं होतं, की जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला तुमच्या आजारानुसार जर एक डाएट मॉडिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे डाएट तुमच्या आजारानुसार, तुमच्या जॉब टायमिंगनुसार वर्किंग असाल तर, जे काही तुमच्या एजनुसार ते डाएट आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू फ्री ऑफ कॉस्टमध्ये. जर तुम्हाला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आमच्याकडून तुम्हाला डाएट प्रिस्क्रिप्शन जर हवं असेल तर ते निःशुल्क तुम्हाला मिळेल. खाली दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमचे रिपोर्ट आणि सध्याची जी काही कंडिशन्स आहे ते शेअर करा. त्याच्यानुसार तुम्हाला डाएट दिलं जाईल. तुम्हाला ऑनलाईन कन्सल्ट केलं केलं जाईल. बाकी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि जर व्हिडिओ आवडत असल्यास तुम्हाला माहिती जर आवडली तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक यू.